कोरोना के बढ़ते संक्रमण के चलते पावन दीक्षा भूमि पर होने वाला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रम को रद्द कर दिया गया और धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन के अवसर पर सांसद बाळू धानोरकर के साथ अनेक लोगों ने विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को अभिवादन किया। भारतीय घटना के शिल्पकार परम पूजनीय बोधिसत्व विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को वंदन करने के लिए आज बड़ी संख्या में बौद्ध बांधवों के साथ अन्य लोग डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी के पुतले पर पहुंचे तथा उन्हें पुष्प अर्पण कर वंदन किया। इस दौरान सांसद बाळू धानोरकर के साथ कांग्रेस के ज्येष्ठ नेता विनोद दत्तात्रेय, प्रवीण पडवेकर, कुणाल चाहरे, अनुताई दहेगावकर के साथ अनेक बौद्ध बांधवों के साथ अन्य लोगों की उपस्थिति थी तथा इस मौके पर वहां पर मौजूद लोगों ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को अभिवादन किया तथा इस दौरान बौद्ध वंदना भी की गई। वहीं धम्मचक्र प्रवर्तन दिन के अवसर पर सांसद बाळू धानोरकर ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या आज सर्वांना हार्दिक शुभेच्छा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती धर्मांतरण केलं होतं। बौद्ध धर्मामध्ये त्यांनी धर्मांतरण केलं आणि बौद्ध धर्माच्या खऱ्या अर्थानं या भारत देशामध्ये प्रचाराला सुरुवात झाली। एक चक्र बौद्ध चक्र जे थांबलेलं होतं ते परिवर्तनाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून त्या धम्मचक्राला परिवर्तन मिळालं। चक्र वेगानं फिरून राहिलं आणि फिरत आहे। आपण बघितलं की खूप मोठ्या अनुयायासोबत त्यांनी बौद्ध धर्मामध्ये स्वतःला त्यांनी ॲक्सेप्ट करून घेतलं। बौद्ध धर्मामध्ये त्यांना परिवर्तित करून घेतलं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा 15 आणि 16 तारखेला म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस 15 आणि 16 तारीख या चंद्रपूर जिल्ह्यासाठी फार महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे। या 2 दिवस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकर कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये राहून बऱ्याच अनुयायांना तिथे धर्मांतरणाच्या संदर्भामध्ये माहिती दिली आणि बऱ्याच जणांना दीक्षासुद्धा दिली म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे। आणि मोठ्या गुण्यागोविंदानं बौद्ध समाज या विश्वामध्ये वावरताना आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं या समाजाला गती देण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं। म्हणून या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय नमो।